त्यामुळे जेवढेच फास्ट आपल्याला खेळता येईल तेवढे फास्ट घ्या, टाइमपास करू नका. दोन्ही टीमला आमची विनंती आहे. सेमीफायनलची लढत मात्र झाली स्टार्ट. काळुंदर प्रीमियर लीग 2025 आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील सेमीफायनल नंबर 1 ची लढत. एका बाजूला संघ हिंदवे आणि कार्तिक 11, अर्थातच बॅटिंगच्या जोरावरती ज्यानं दोन्ही दिवस गाजवलेत त्या आकाश गिरीचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्षद, त्यानंतर प्रतीक, त्यानंतर कल्पेश यांचा हा काणिपनाथा संघ. टॉस जिंकला होता तो हिंदवी आणि कार्तिक 11 टीमने आणि प्रथमता निर्णय घेतला होता तो फलंदाजी करण्याचा. मॅच ऑन, गेम इज ऑन. गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज निलेश परदेशी ओर द विकेट न. फटका चांगला, नेत्रदीपक स्ट्रोक, कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉल चालला सीमारेषा पलीकडे. एक टप्प्यावरती मिळेल हा चौकार. चौकार आलाय. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. चेंडू पायावरती लागलाय, अगदी सेन्सिबल. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह लेग बायच्या साह्याने पंच इशारा देतील की 1 रन मिळेल. 1च्या बरोबरीनं संघ हिंदवी आणि कार्तिक 11 हा पोहोचलाय तो 5 या आकड्यावरती. 5 धावा फलक्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज आता आपण राकेश यांना पाहतोय. राकेश चिखलेकर गोलंदाज, निलेश गोलंदाजीच्या मार्क वरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट न. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. थोडासा शपल उड मारण्याचा प्रयत्न होता, अगोदरच थोडेसे बाहेर निघले होते, शपल झाले, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा चेंडू आलाय डॉट. 5 धावसंख्या धाव फलकावरती या. पॉवर प्ले नंबर 1 चं षटक निलेश परदेशी गोलंदाजीच्या मार्क वरती. चांगला फटका ऑन साइडला भिरकावलाय. हवेत बॉल आहे आणि फिल्डिंग बेमिसाल. कल्पेश होते त्या ठिकाणी. एक चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज मैदानावरती आकाश गिरी आपल्याला पाहायला मिळेल. विस्फोटक, आक्रमक आणि तडाखेबाज फलंदाज. दोन्ही दिवसामध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटिंगची जादू आपण या मैदानावरती पाहिली आहे. पहिलाच बॉल खेळण्यासाठी पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला आहे. पंचांचा इशारा येतोय की वाईट +1, अर्थात 2 धावा या चेंडूवरती मिळतील त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि धावा संख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहतो की निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न, हवेत फटका फसलाय आणि झेलची संधी होती, अगदी मधी बॉल पडला
आकाशची विकेट जाण्याची चान्स होती, मिळेल ती सिंगल. षटक संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतील त्या 8 धावा. प्रभावित केलंय गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग मध्ये चांगली कामगिरी कल्पेशने सातत्यानं या दोन्ही दिवसामध्ये केली आहे. परंतु आता सेमीफायनलची लढत ही महत्वाची मॅच आहे, ही नॉकआउट मॅच आहे. इथून जो संघ हरेल त्यांना या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. परत एकदा एक वर्षाची वाट या ठिकाणी पाहावी लागेल. संघ जिंकेल तो मात्र ट्रॉफीसाठी क्वालिफाय होईल, अर्थात फायनलसाठी मात्र क्वालिफाय होईल. आकाश गिरी स्ट्राईक एंडला महत्वाची विकेट, महत्वाची दुवा या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ओव्हर द विकेट न कल्पेश घरत या ठिकाणी सज्ज आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट, विकेट मिळाली आहे कोणत्या खेळाडूची, तर त्यानं या स्पर्धेमध्ये 250 मारल्यात. अफलातून बॅटिंग आजच्या दिवसामध्ये केली होती, त्याची विकेट आणि हा 440 ओव्हरचा झटका लागलाय. तो बॅटिंग करणाऱ्या हिंदवी आणि कार्तिक 11 संघाला. फलंदाज बाद. महेश कातकरी नवीन खेळाडू आता स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी बराच हवेत होता बॉल, विकेट मात्र मिळवली. हा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळाला. लेंथ वरती बॉल पडला, टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होणारा चेंडू. ही खासियत आहे गोलंदाजाची, दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता असलेला गोलंदाज कल्पेश घरत. टीमचा हुकमे एक्का गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. दोन्ही चेंडू निर्धाव आलेत, 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. 8 धावा फक्त धाव फलक्यावरती. 2 फलंदाज आपण बाद होताना मात्र पाहिलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. फिल्डिंग वारंवार चेंज केली जाते कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओव्हर द विकेट ना कल्पेश घरत. लेट कटचा फटका पाहायला मिळाला, गॅप मधून एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तैनात, फक्त मिळेल एक सिंगल रन. चांगली फेकी, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. या सिंगलच्या बरोबरीनं संघ पोहोचला तो 9 या आकड्यावरती. 2 बाद 9 थोडीशी नाजूक आणि संत आणि सावध सुरुवात बॅटिंग करत असताना हिंदवी आणि कार्तिक 11 संघाची मात्र आपण पाहतो. इथून संकटातून बाहेर काढण्याची जिम्मेदारी फलंदाज किशोर घरत या फलंदाजावरती असेल. फक्त डिफेन्स हलक्यातनं बॉलला स्टिअर केलं गेलं, दिशा दाखवली आहे मिड विकेटला. तिथे फिल्डर तैनात आहे. चेंडूची फेकी देखील अचूक, कुठलीही चूक सध्या तरी काणिपनाथ या संघाकडून मात्र होत नाही. या चांगली गोलंदाजी, सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती धावा लागल्या त्या 10. अजून देखील उर्वरित काही चेंडूचा या षटकातील खेळ मात्र शिल्लक आहे. 1 बॉल 2 बॉल बाकी आहेत. ओ फटका चांगला, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल गोलीच्या वेगानं जाईल सीमारेषा पलीकडे. दुधारी तलवार आणि मिळेल हा चौकार.
सोमय डीजे नेक्स्ट बॉल सुरेख बॉल पाहायला मिळाला अगदी पुढ्यात टाकलाय अगदी आपण पाहिलं कुठल्याही स्पॉट वरती बॉल टाकला होता दुसऱ्या षटकाची होईल समाप्ती 2 ओव्हर झाल्यात कंप्लीट 2 ओव्हर नंतर संघाची धावा संख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ती 2 बाद 14 धावा प्रतीक भोईर तिसरा गोलंदाज काणिपना त्या संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती ऊर्ध विकेट जिथे धावसंख्या 14 2 बाद पहिल्या साकू टप्पाचा होता टवळवण्याचा प्रयत्न हवे ते बॉल फिल्डर प्रयत्न करत होते दूर राहिला चेंडू फिल्डर पासून 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट झाली एकाच्या मदतीने स्ट्राईक रोटेट आणि धावसंख्या धावफलकावरती होईल ती 15 धावा धावफलकावरती महेश आणि त्यानंतर किशोर गरत ही जोडी सध्याच्या स्थितीला हिंदवी आणि कार्तिक 11 टीम कडून मैदानात आहे संकटात सापडल्या संकटातून बाहेर काढण्याची जिम्मेदारी या दोन्ही खेळाडूंवरती असेल ओ सुरेख चेंडू फिल्डिंग लावली आहे चालाकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे या चेंडूवरती डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहतोय अकूट टप्प्याचा अगदी या बॉल वरती फटका चांगला होता फिल्डर तैनात आणि विकेट फलंदाज मात्र बाद आणि या तिसरा मोठा झटका मिळेल तो हिंदवी आणि कार्तिक 11 टीमला सोळा धावसंख्या 15 धावसंख्या आणि 3 विकेट अगदी प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिला तर याच गतीने संघ चालू राहिला तर 24 धावा बनतील फुलटॉस बॉल होता पहिल्याच बॉल वरती चिन्मयचा फटका चांगला आहे परंतु फिल्डर तैनात आहे मिड विकेटला चेंडूची फेकी होईल त्या दरम्यान मात्र एक सिंगल रन कंप्लीट सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 वरती पोहोचेल प्रतीक भोईर 4 बॉल आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी एक विकेट देखील मिळवली आहे ऊर्ध विकेट बराचसा कोटप्पाचा बॉल होता सोडून दिलाय बॉल त्यानंतर पंचांचा वाईड बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 17 वरती पोहोचेल 2 चेंडू अजून बाकी आहेत एक फायटिंग टोटल कडे सध्या तरी आपण पाहतोय संघ वाटचाल करतोय रन रेट पाहायला गेला तर अगदी 5.38चा रन रेट आहे फार कमी रन रेट आहे कारण महत्वपूर्ण विकेट मैदानातून आकाश गिरीची मात्र गेली आहे किशोर घरत स्ट्राईक एंडला आहे या मॅच मध्ये किशोर घरतला संघाला संकटातून बाहेर काढण्याची जिम्मेदारी आता उचलावीच लागेल ऊर्ध विकेट यावेळेस गॅप मधून फिल्डर बॅकअप देण्यासाठी तैनात आहे लॉंग ऑफला मिळेल फक्त एक सिंगल रन सिंगल धावा बऱ्याचशा पाहायला मिळाल्या सिंगलच्या मदतीने धावा संख्या पोहोचली ते 18 वरती एक चेंडू शेवटचा या षटकातील मात्र शिल्लक चिन्मय स्ट्राईक एंडला आहे सरळ बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता अडवला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय तिसरं आणि महत्वपूर्ण षटक प्रतीक भोईरचा मात्र संपला धावसंख्या धाव फलकावरती हिंदवी आणि कार्तिक 11 संघाची पाहायला मिळाली आहे ती 3 बाद 18 धावा
चिन्मय घरत या खेळाडूसाठी रोहिदासजी कोणकर यांच्याकडून प्रत्येक सिक्स साठी 500चं पारितोषिक आहे, 100चं पारितोषिक आहे. बॉल यावेळेस मात्र अगदी खाली राहिलाय. चौथा गोलंदाज प्रथमेश परदेशी गोलंदाजीच्या मार्कवरती द विकेटनं, जिथे फक्त 18 धावा धावफलकावरती लागल्यात बॅटिंग करत असताना टीमच्या. आणि आता स्लॉग ओव्हरचं षटक टार्गेट सेट करणारे षटक या षटकामध्ये एखाद दुसरा मोठा फटका मारावाच लागेल. किशोर घरत आतापर्यंत थोडेसे चाचपडले, धावा बॅटमधून आल्या नाहीये. 6 बॉलचा सामना केलाय, 7 धावसंख्येवरती मात्र बॅटिंग करतायत. चला स्पीडअप करा कल्पेश, टाइमपास करू नका. द विकेटनं गोलंदाज प्रथमेश विजयासाठी आपण पाहतोय. जिथे बनवायच्या आहेत त्या बनव या ठिकाणी धावा आता उभारल्या जात आहेत. पहिली इनिंग आहे, फटका चांगला आहे, वॉटर स्ट्रोक, एक्सिलेंट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पलीकडे, इट्स अ बिग हिट षटकार फलंदाज किशोर घरतच्या बॅटमधून. किरण मात्रे यांच्याकडून रुद्रांश गोवारीसाठी कॅचसाठी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, अगदी खोलात टाकला होता बॉल. फटका चांगला आहे, फिल्डर आहे, थ्रो देखील चांगला झालाय. गॅदर करत असताना थोडीशी चूक आणि त्या ठिकाणी मिळतील त्या 2 धावा. 2च्या बरोबरीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 3 चेंडू अजून बाकी आहेत. किशोर घरत वन मॅन आर्मी एकटा लढतोय. 8 बॉल आणि 15 धावांची बॅटिंग चालू आहे. किरण मात्रे यांच्याकडून रुद्रांश गोवारीच्या झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. झेल जर टिपला तर द विकेट ना स्ट्राईक एंडला किशोर घरत बॉलला सोडून दिलाय. फलंदाजाला देखील माहिती आहे की बॉल जरा बाहेर आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा शरीरापासून दूर अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रथमेश पाटीलचा मात्र होतोय. प्रथमेश परदेशीचा मात्र होतोय, परंतु वाईट बॉल, थोडीशी खराब गोलंदाजी. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा 3 बॉल वरती प्रथमेशने मात्र खर्च केल्या. 27 वरती संघाची धावसंख्या. इट्स अ बिग हिट, माइंटी हिट षटकार. तर्फी झुंज एकटा लढतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक 21 वरती पोहोचला आणि संघाची धावसंख्या 33 वरती 3. गोलंदाज तयार आहे. अकुटप्पाचा बॉल होता, या ठिकाणी एकही धाव घेतली नाहीये. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थानं आत्मविश्वास दाखवलेला मी तर म्हणे योग्य देखील आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर फलंदाजच्या बॅटमधून 21 धावा आल्यात. शेवटचा बॉल त्याला देखील माहिती आहे, जर आवाक्यात मिळाला, टप्प्यात आला तर त्या चेंडूचा 100% कार्यक्रम किशोर घरत मात्र करणार आहे. 33 धावा धावफलकावरती. स्पीडअप करा, थोडंसं 4:30 वाजलेत. यानंतर देखील 2 मॅच आपल्याला खेळवायच्यात. द विकेट प्रथमेश, थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली आहे. हा चेंडू फुल टॉस बॉल, कॉमेंट्री बॉक्स अगदी आमच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला आहे. आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने 37 बनल्याच पहिल्या इनिंग मध्ये. 38ची गरज आहे ती काणितनाथ या संघाला दुसऱ्या इनिंग मध्ये. तोपर्यंत देऊया डीजेला एक थोडीशी सुवर्ण संधी.
स्पीडअप. चला स्पीडअप करायचंय. 38 धावा संख्येची गरज 24 बॉल वरती. टाइमपास करू नका दोन्ही टीम. बॅटिंग ऑर्डर लगेच मैदानात पाठवा. कानिपनार 11. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात. सेमी फायनल नंबर 1 ची लढत आहे. वनबायच्या 24 बॉल 38. ऑन स्ट्राइक एंड वरती अर्शद शेख आहे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सतीश पाटील. तो गोलंदाजी मार्क वरती मनीष घरत. ओ पहिलाच बॉल. स्वॅक्स करेंगे स्वागत. पहिल्याच बॉल वरती बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. हा पहिला दणदणीत चौकार येतोय तो अर्शदच्या बाट मधून. मागील मॅच मध्ये देखील मनीष घरत वरती असंच आक्रमण आपण फलंदाज मनीषच्या बॅट मधून पाहिलं होतं. आखू टप्पा असे बॉल जर दिले तर अर्शद सोडणार नाहीये. एक और चौकार. आणखीन एक चेंडू सीमारेषा फरार. मिळतील त्या 4 धावा. चौकार. दोन बॉल 2 चौकार. आणि पुढच्या मॅचसाठी ध्रुव 11 आणि मिहान 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराचा मी कॉल करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. ध्रुव 11 आणि मिहान 11 टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मनीष चांगला फटका. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. एक्सलेंट कॉपी बुक स्टाईल. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन चौकार. आणि चौकारांची हॅट्रिक सेमी फायनल मध्ये ठोकली आहे ती फलंदाज अर्शद शेख या खेळाडूनं. थँक्यू डीजे. 3 बॉल 12 धावा. आक्रमक आणि आक्रमण पहिल्याच बॉल पासून या ठिकाणी करण्यात आलंय त्या अर्शदच्या माध्यमातून. 38 रन्स बनवायच्या होत्या. 24 बॉल वरती आव्हान तितकं कठीण नव्हतं परंतु 3 बॉल वरती 12 धावा घेऊन अगदी आव्हान सोपं केलंय ते फलंदाज अर्शद शेख या खेळाडूनं. उर्ध विकेट.
डान्सिंग डाऊन द विकेट ब्रँडन मॅक्युलम स्टाईलला बॉलला हॅमर केला. इट्स अ बिग हिट. आणखीन एक षटकार येतोय तो फलंदाज अर्शद शेखच्या बॅट मधून. पहिल्याच ओव्हर मध्ये धुव्वाधार छान फटका. पहिल्याच मॅच मध्ये मॅचची हवा काढून घेतली आहे. आणखीन एक चौकार. 5वा बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. बावीस धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल बिग हिट ताकदीनं. मॅच पूर्णपणे पहिल्याच ओव्हर मध्ये स्वतःच्या खिशात घालण्याचं काम चालू आहे. 6 बॉल आणि टोटली ठोकल्यात 28 धावा. षटकार. मग अशी आम्ही अनाउन्समेंट केली होती. ऐवा कॅच घेतली आहे. लक्की मात्रे कुठे असतील त्यांनी 100 रुपये तिकडे जमा करा. टॉस बॉक्स मध्ये नंदू घरत त्यांना विनंती आहे आपण आपला शुभ असं टॉस करायचा. मिहान 11 आणि ध्रुव 11 अशी लढत आपण पाहणार आहोत. 18 बॉल 10 ची गरज. वन साइड एकतर्फी मॅच होईल का. त्यावेळेस आकाश गोलंदाजीच्या मार्क वरती. पहिलाच बॉल वाईड. सतीश पाटील स्ट्राईक एंडलाय. या मॅच मध्ये ओमकार या स्पर्धेमध्ये आकाश गिरीने केलेली सगळी कामगिरी आता पाण्यात जाणार की काय. लो फुलटॉस बॉल फक्त दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. नियोजित ठिकाणी मिळेल सिंगल. धाव संख्या धाव फलकावरती लागली ती तब्बल 30 धावा. 8 धावा विजयासाठी अजून पाहिजेत. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ काणिपनाथ 11 हा ठरेल का ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. 17 बॉल 8 ची गरज. सहज सोपा सामना आहे. हा चेंडू अगदी शरीरापासून थोडासा बॅट पासून दूर ठेवण्यात यश आलंय आकाश गिरीला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपण पाहतोय. 16 बॉल आणि 8 ची गरज. ओव्हर द विकेट ना. ओ सुरेख चेंडू परंतु फलंदाज मात्र बाद स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपला आणि पहिला धक्का. परंतु या मॅच मध्ये ऑपोजिट संघाला धक्के देऊन फलंदाज अर्शद शेख मात्र पवलन मध्ये परतलाय. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. ध्रुव 11 आणि मिहान. टॉस जिंकलाय तो मिहान 11 या संघानं आणि निर्णय काय असेल तो आम्हाला सांगायचा आहे. 4 ओव्हरची असेल मॅच. आणि आज जी अर्शद शेखनं बॅटिंग केली होती त्याच्या जोरावरती आज अंडर-23 ची जी मॅच आहे कालुंद्रे संघाची त्यामध्ये त्यांची निवड देखील झाली आहे. हार्दिक अभिनंदन. या बॉलवरती मिळेल ती एक सिंगल 22च्या साह्यानं. 7 धावा संख्येची अजून गरज. 31 धावा धाव फलकावरती. आकाश लॉफ करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका प्रतीक भोईरचा. कार्पेट लेवलनं एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. सिंगल रन. उर्वरित बॉल वरती अजून आपण पाहिलं तर 6 ची गरज. एक मोठा फटका सामना जिंकून देऊ शकतो तो काणिपनाथ 11 या संघाला. सुरेख बॉल पाहायला मिळाला. अगदी ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. एक सिंगल रन कंप्लीट. 2 ओव्हर झालेत कंप्लीट. 2 ओव्हर नंतर धाव संख्या 33 धाव फलकावरती. 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी या फक्त आणि फक्त 5 धाव संख्येची गरज.
यावेळेस झेलची संधी आणि फलंदाज बाद. अजून मॅच जिंकण्याची प्रतीक्षा करावी लागेल. 11 बॉल आणि मात्र 5 धावा संख्येची गरज. जय स्ट्राईक एंडला नवीन बॅटर मैदानावरती माठ्या आपल्याला पाहायला मिळेल. कालुंद्रे टीमचा बुम बुम माठ्या. बॉलला उडवण्याचा प्रयत्न. मॅच अजून बाल आहे. ट्विस्ट आलाय मॅच मध्ये. फलंदाज बाद. 10 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 5 धावा संख्येची गरज. जर या बॉलवरती कल्पेशनं 5 पाहिजेत. कल्पेशने जर मॅच जिंकवली तर सुशांत दराडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 5 धावांची गरज आहे. खराब चेंडू. पंचांचा इशारा येतो की हा वाईट अर्थात 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती जरूर मिळतील. धावा संख्या 35 वरती पोहोचेल. 3 पाहिजेत अजून विजयासाठी. सामना जिंकण्यासाठी आणि थेट फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी कानिपनाथ त्या संघाला 3 धावा संख्येची मात्र गरज आहे. हा चेंडू फटका चांगला आहे आणि मॅच फिनिश. सेलिब्रेशन मैदानात पेचचं पाहायला मिळालंय आणि हा सामना जिंकून लेट पण थेट डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणारा कानिपनाथ हा संघ ठरला.